नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, नाशिक रोड येथे कार्यरत आहे। आज आपण डायबिटीसचे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबद्दल विचार करूया। अल्पकालीन परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम असे दोन प्रकारचे परिणाम आहेत। अल्पकालीन परिणाम जर पाहायचे झालेत ना, त्याला अक्यूट कॉम्प्लिकेशन म्हणता येईल आपल्याला, तर दोन आहेत, डायबिटिक कीटोएसिडोसिस आणि हायपरग्लायसेमिक हायपरऑस्मोलर स्टेट, ज्याला HHS म्हणूया। ह्या दोघांमध्येही साखर 300च्या वर आणि कधी कधी तर 500, 600, 700 एवढी वाढू शकते। इतकंच नाही तर युरिनमध्ये कीटोन ह्या घटकाचं प्रमाण वाढतं आणि अशा स्थितीला आपण डायबिटिक कीटोएसिडोसिस असं म्हणतो। ह्या कीटोन हे निर्माण कसे होतात? जर 300च्या वर साखर गेली आणि इन्सुलिन नसेल तर आपल्याला ऊर्जेसाठी जी साखर लागते पेशींना, ती इन्सुलिनच्या अभावी ती साखर पेशींच्या मध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे पेशी ह्या चरबीचा वापर ऊर्जेसाठी करायला लागतात। चरबीचं विघटन होतं आणि कीटोन बॉडीज ह्या शरीराला घातक अशा ज्या बॉडीज त्या तयार व्हायला लागतात आणि त्या संपूर्ण शरीरावर परिणाम करायला लागतात। डायबिटिक कीटोएसिडोसिस हा जो प्रकार आहे हा टाईप 1 डायबिटीसमध्ये भरपूर प्रमाणात आढळतो, परंतु टाईप 2 डायबिटीसमध्ये पण ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे। जर टाईप 1च्या डायबिटीसच्या रुग्णानं इन्सुलिन घेतलं नाही किंवा त्याला खूप काही गंभीर स्वरूपाचा आजार झाला, उदाहरणार्थ काही शरीरामध्ये मोठं इन्फेक्शन झालं, त्याला आपण सेप्टिसिमिया म्हणतो, न्यूमोनिया आहे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे, असं काही झालं तर त्याला पटकन ह्या डायबिटिक कीटोएसिडोसिस नावाच्या दुष्परिणामांची लागण होऊ शकते। तसंच टाईप 2 डायबिटीसमध्ये पण आहे। एखाद्या व्यक्तीनं जर गोळ्या नाही घेतल्या आणि त्याची शुगर जर 400-500 झाली तर अशा व्यक्तीला पण डायबिटिक कीटोएसिडोसिस नावाचा प्रकार होऊ शकतो। ह्या दोन्ही जे प्रकार आहेत HHS आणि डायबिटिक कीटोएसिडोसिस, त्याच्यामध्ये त्या पेशंटला खूप अशक्तपणा जाणवतो, मळमळ, उलट्या होणं, पोटामध्ये दुखणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, इतकंच नाही तर त्याला वारंवार लघवीला जावं लागतं। गोड असा फ्रुटीसारखा श्वास येतो, त्याला पण विशिष्ट प्रकारचा श्वासाला वास येतो आणि अशा पेशंटला जर आपण काही लक्ष दिलं नाही तर कन्फ्युजन स्टेट म्हणजे संभ्रमावस्था होऊन तो पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो। जर साखर कुणाची वाढली असेल आणि अशी लक्षणं जर आढळून आली असेल तर नक्कीच त्या पेशंटला ICU ट्रीटमेंट लागते। अशा पेशंटला ICUमध्ये जाऊन काही आपल्याला तातडीनं इलाज करावा लागतो, नाहीतर ह्या दोन्हीही कॉम्प्लिकेशनमध्ये जीवाला धोका होण्याची संभावना खूप असते।